अत्यंत महत्वाची सूचना शिवगणेश परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना करण्यात येत आहे। उद्याचा जो महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये सहभागी होणारे भाविक भक्त व दिंडाने एक सूचना अशी आहे की पानगोळे हॉस्पिटल तर संभाजीनगर तिथपर्यंत रस्त्याचं काम प्रगतीवर आहे, रस्त्याचं काम चालू आहे। ट्रॅफिक होण्याची दिंड्यांच्या येण्या जाण्यामुळे दाट शक्यता आहे। भाविक भक्त त्या ठिकाणी येत असतात। त्या ठिकाणी सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी येत असतात। ट्रॅफिक होऊ नये याचा अंदाजा लक्षात घेऊन सर्व दिंड्यांनी लवकरात लवकर निघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा। लवकरात लवकर वेळेच्या आधी या ठिकाणी पोहोचावं, कारण स्वामीजी हे राईट 10:30 वाजता या ठिकाणी पोहोचणार आहे। म्हणून गावातून येणाऱ्या मंडळी चिंच परिसरातून यावं। वरून बेराळा असेल, मुरादपूर असेल, जांभोरा असेल, या भानखेड असेल, भालगाव असेल, या भागातून येणाऱ्या मंडळींना येवता मार्गे पळसखेड दौलत मार्गे आलं तरी चालेल, परंतु रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे ही महत्वाची सूचना आज भाविक भक्तांसाठी देण्यात येत आहे। अत्यंत आनंदाचा क्षण, उद्या दिनांक 4 रोजी भव्य महोत्सवाची तयारी या ठिकाणी पूर्णत्वास जाते। 10वा वर्धापन दिवस या ठिकाणी आहे। शिवगणेश गणपती मंदिर गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा 10व्या वर्धापनानिमित्त या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वामी हरचैतन्यजी महाराज यांचं प्रवचन आणि महाप्रसादाचं आयोजन, भव्य महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे। अनेक खेड्यातील भाविक दिंड्या या ठिकाणी या महोत्सवासाठी सहभागी होत आहे। या ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण संबंध जोमात आहे। अतिशय महत्वाचा क्षण आणि या क्षणाचे साक्षीदार स्वामीजीचे आशीर्वाद, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी खऱ्या अर्थानं भाविक भक्ताची मांदियाळी, हजारोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी सामील होणार आहे। त्यामुळं अतिशय मनामध्ये उत्साहाचं वातावरण भाविक भक्तांमध्ये आहे। महाप्रसादाचं नियोजन कसं आहे? महाप्रसाद आज रात्री स्वयंपाक हा सुरू होतो। रात्री 12 नंतर पोळ्या टाकणारी मंडळी येतात। शिरा आहे, वांग्याची भाजी, जो महाप्रसाद सातत्यानं नेहमी या ठिकाणी होत असतो, त्याची सगळी व्यूहरचना सर्वच या स्थानिक गावकरी मंडळी, पदाधिकारी मंडळी यांनी या ठिकाणी केलेली आहे। महाप्रसाद घ्यायला येतात, त्याची तयारी जोमात आहे। या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा यावेळी आमचे सर्व जवळपास 60 मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। जवळपास डबल मंडपाची सावलीची व्यवस्था सुद्धा भक्ताच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे।